श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे मनमोहक प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आज तुमचं भाग्य उजळणार आहे आणि तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. आणि स्वामी तुमच्यासाठी हा दिव्य संदेश त्यासाठीच घेऊन आले आहेत. आणि तुमच्या मुलाबाळांचे रक्षण होईल आणि तुमच्यावरचे मोठे संकट टळणार आहे. त्यामुळं हा संदेश नक्कीच मोजून 7 मिनिटे मन लावून ऐका. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्ही भाग्यवंत ठराल. स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. हे करुणाच्या सागरा, या जीवनात तुझी सेवा करत असताना जर कोणी माझा तिरस्कार करत असेल व विनाकारण त्रास देत असेल तर त्याला सर्वप्रथम सद्बुद्धी दे. माझ्या मनात त्याला क्षमा करण्याची शक्ती दे. तसेच त्याला निमित्त करून तू मला जे शिकवत आहे ते समजवण्याची बुद्धी दे आणि माझा आध्यात्मिक सहप्रापंचिक विकास करत तुझ्या भक्तीचा आनंद मला दे. स्वामीराया, मला तुमच्या चरणामध्ये जागा द्या. मित्रांनो, तुमच्या काही इच्छा असतील व अडचणी असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करेल की तुमच्या सर्व इच्छा व मनोकामना या पूर्ण होत आणि सर्वांच्या संकटात स्वामी आपल्या पाठीशी नक्की उभे राहोत, ही स्वामींचरणी प्रार्थना. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात. त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाची देण्याची धारणा करीत नाही, तिला वाढवत नाही, स्वतःला स्वतःच्या स्वभावाला, स्वार्थाला, मोहाला आळा घालण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत कितीही पदयात्रा तुम्ही केल्या, कितीही जप केला, कितीही अनुष्ठाने केली तरी त्याचा काही उपयोग नाही. अध्यात्म, उपासना, सत्कर्म हे देवदर्शन मिळवण्यासाठी किंवा त्याचे वरदान मिळवण्यासाठी करायचे नसून ते परब्रह्म आपल्यातच आहे, आपल्या सभोवताली प्रत्येक अणुरेणूत आहे म्हणून करायचे आहे. आपल्यातील त्या सुप्त शक्तीला आपण ओळखले, जागृत केले, तिला शरण गेलो की सर्व सहज सोपे आहे. यासाठी लागणारे सद्गुण आणि सुविचार हे आत्मसात करावे लागतात. हे सर्व नियम, उपासना, सत्कर्म हे गेले मी काही दिवसापासून करतोय आणि मला त्याचे खूप छान अनुभव आलेत. सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेली 2 झाडे आहेत. आपण ज्याला जास्त खतपाणी घालू ते जोरात वाढणार. खरे सुख आणि समाधान स्वामींच्या नामस्मरणात आहे. नेहमीच स्वामी नाम घ्या आणि सुखी होऊन जा आणि सुखातून तुम्ही तरुण जाल. आम्हा मनुष्य प्राण्यात सर्व काही वेळेवर आणि व्यवस्थित देणारा कोणी अनामिक आहे. त्याच्या आमच्याकडे आणि आमच्यावर बारीक लक्ष आहे. ते म्हणजे स्वामी समर्थ आणि ते सतत आहे. मात्र आमच्या आयुष्यात आमच्या वेळेस हे सर्व काही आम्हाला दिल्याबद्दल त्या विधात्याला चमत्काराच्या गोष्टीकडे, त्यांच्याकडे आमचे किती लक्ष आहे हा फार वेगळा प्रश्न आहे. म्हणजेच आम्ही जर त्याला सतत लक्षात ठेवले, त्याला पाहिले, त्याच्या हालचालीवर आम्ही लक्ष ठेवले तर तो आम्हाला सांभाळतो की दुजाभाव, वेगळी वागणूक देतो हे आमच्या लक्षात येईल. तेव्हाच आम्ही त्याला दोष देण्यास कारणीभूत ठरू. तोपर्यंत आम्ही त्याला दोष देऊ शकत नाही अथवा त्याच्यावर आरोप आम्ही करूच शकत नाही. संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला. त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो. याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला घेते. हाच देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही. त्याचप्रमाणे संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरत नाही. साधन करण्याचे कष्ट न घेता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा नक्कीच होय. नाम हे प्रेमाने घ्यावे. जेवढे एक स्त्री आपल्या पतीबद्दल, एक आई मुलाबद्दल प्रेम दाखवते तेवढे प्रेमाने नाम घ्या. ते प्रेमाचे नाते गुरुशी लावा. आपण एवढे नाम घेतले पाहिजे की आपण त्यात वेडे व्हायला पाहिजे. नाम हे रेटत राहायचे, ते चांगले रटायचे. चांगले काय आहे तर परमेश्वर, देव. सगुण काय आहे तर जे आपणास डोळ्यांनी दिसतं ते, आणि जे आपण पाहिले नाही ते निर्गुण. या सगुण आणि निर्गुणातील स आणि नी काढून टाका म्हणजे गुण शिल्लक राहतो. आता काय गुणगुणायचे तर नाम. वयाच्या 8व्या वर्षी मुंज झाल्यावर मला कळाले की हे नामस्मरण आपल्याला करायला लागणार.
मग मला तो नादच लागला. आपले मन चांगले ते म्हणण्यास नाही म्हणते. तुम्ही तुमच्या दिवसभराचा आराखडा तयार करा. त्यानुसार नामस्मरण 7च दिवस करा. तुम्हाला त्याची सवय लागेल. मन, बुद्धी, आत्मा हे शरीर तुम्हाला नामस्मरण करण्यासाठी साथ द्यायला लागेल. फक्त कंटाळा करायचा नाही. नामस्मरण करून प्रपंचात सहज परमार्थ साधता येतो, एवढे मात्र खरं आहे. हे म्हणा, हे कितीही संकटे आली तरी खचू नकोस. विश्वास ठेव. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील हात. जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की विश्वास ठेवल्यानेच तुम्ही अनेक संकटांमधून सुखरूप बाहेर पडलात. जीवनाच्या अनोळखी वाटावरही तुम्ही सुरक्षित होतात. फक्त तुमचा स्वामींवर विश्वास असायला हवा. अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. त्याचे कारण असे आहे, अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. एवढे खरे आहे, संत हा जसे बोलतो तसे वागतो. तर आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट. आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो. आपण नुसती नीतीची तत्वे जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो, पण वागताना मात्र उलट वागतो. यासाठी आपण अशी कृती करूया की आपल्याला नंतर तसे बोलता येईल. मित्रांनो, ज्या आयुष्याने रडवलं मला त्याचं अश्रूंनी घडवलं मला. बोचऱ्या काट्यातही हसायचं कसं हे गुलाबाने शिकवलं मला. येणाऱ्या संकटाला ही वाऱ्याबरोबर पाठ फिरवून थोपवायचं कसं हे वाऱ्यानं शिकवलं मला. नशिबाला दोष न देता जगायचं कसं हे अनुभवाने शिकलं व सांगितलंय मला. आयुष्य नाती यांची सांगड कशी घालायची हे कुटुंबाने दाखवलंय मला. लक्षात घ्या, यशाच्या उत्तुंग शिखरावरून कोसळणं हे कधी कधी फार चांगलं असतं. कारण आपल्याला नवीन संधी या मिळत असतात आणि त्याचप्रमाणे आपण कार्य करत जातो. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी मागे ठाम आणि कायम ते आपल्या पाठीशी असतात. भगवंताकरता कुणीही कष्ट करू नका. कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे. आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपापसात प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर नक्कीच पडेल. मोठ्या बदलांची सुरुवात ही छोट्या गोष्टींनीच होत असते. म्हणून तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. कोणत्याही बदलाची सुरुवात ही स्वतःपासून होते, हे तर खरं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, मोठे बदलही लहान गोष्टींपासून सुरू होतात. म्हणूनच आत्ताच्या पिढीने हा बदल घडवायला हवा आहे. ही एक असं जग निर्माण करावं जिथे प्रत्येक माणसाकडे जगण्याचं एक निश्चित उद्दिष्ट नक्कीच असेल. मित्रांनो, हे स्वामीराया, आमच्या संकटात तुम्ही आमच्या पाठीशी नक्की उभे राहा असे स्वामीरायांकडे तुम्ही नक्कीच मागितले पाहिजे. जो व्यक्ती प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड व माणसं गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचारांशी ठाम राहायला हवे. स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठी आरशाची मदत घ्यावी लागते. आरशा इतका विश्वास ट्रस्टी जगात दुसरा कोणी नाही. आपणही आरसा व्हायचं, त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं. क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रेम सगळी रूप पाहायची. आपण आपल्या मनाचं ट्रस्टी व्हायचं, अपरातपर करायचे नाही. मग खरं मन प्रकट होतं. बायको, मुलगा, आई बाप सगळी नाती स्पष्ट होतात. कुणी किती जागा अडवली आहे आता ते पाहायचं आणि पुढे सरकायचं. मित्रांनो, नियत कितीही चांगले असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. म्हणून परमेश्वराला जे प्रिय आहे तेच करा. लोकांना प्रिय आहे ते कधीच करू नका. काळजी करायची नसते, काळजी घ्यायची असते. काळजी
आणि तीही ज्याने त्याने स्वयंपाक करताना घरातल्या घरात कितीतरी वेळा बायकांचे हात भाजतात या कारणाकरता त्यांनी जर स्वयंपाक करायचा नाही असं ठरवलं तर. म्हणून आयुष्यात संकटे येणारच, मग आपण जगायला नाही पाहिजे असं ठरवलं तर ते चुकीचं राहील. नामस्मरण हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडेही उजेड नक्कीच पडत असतो. भगवंताचे जायची साधने पुष्कळ आहेत, पण इतर साधनांनी कष्ट करून जे साधते तेच थोडे नाम घेतल्याने साधते. पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे. प्रत्येक साधनाचे मर्म म्हणजे भगवंताचे स्मरण होय. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे. म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्याने एका नामाची कास धरावी. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेने आपल्याला आयुष्यात नाश करून घेतात. शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते. नाम घेण्याचा आनंद मिळत नाही. साधे भोळे अडाणी लोक भगवंताचे नाम घेऊन मजेने तरून जातात. म्हणून शहाण्या विद्वानाने चिकित्सा करायचीच तर नाम घेत करायची. नामाबद्दल सर्व शंका नाही घेत गेल्याने आपोआप नाहीशा होतात. एवढं खरं आहे. एक अलौकिक असे परब्रह्म आहे जे अनामिक आहे, जे आपल्याला माहीत नाही. ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरीमध्ये, रामदासांनी दासबोधामध्ये खूप छान सांगितले आहे. त्यामध्ये चैतन्य आहे ते गुरुवर्य मध्ये वर्णन करताना म्हटले आहे, चैतन्य सागर ज्ञानद्रूप गुरु जाणावा. चैतन्य म्हणजे हालचाल. सागरावर येणाऱ्या लाटा जशा सतत असतात त्या कधीही थांबत नसतात, तसा गुरु हा कधीही थांबत नाही. तो ज्ञान देतच राहतो. म्हणून म्हटले आहे, कोण ज्ञान देतो कोण ज्ञान घेतो, गुरु सर्व सांगतो आपल्या साधनेत. गुरु हे स्वरूप सचिदानंद समजावे, साधकाने असावे लिंग गुरु ठाई. व एक गुरु व त्याचा साधक हे दोघे मिळून परस्पर सानिध्यासाठी त्यांची जपणूक करतात. आणि ती जपणूक जिथे केली आहे ती म्हणजे समर्थवाडी. मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही नामस्मरण हे नक्कीच करा. नामस्मरणाने तुम्हाला भरपूर काही अनुभव येतील. मला जे अनुभव आले आहेत ते मी तुम्हाला सांगीलच, पण तुम्हाला पण अनुभव आले पाहिजे, तेव्हा तुम्हाला कळेल खरी स्वामी शक्ती काय आहे ते. म्हणून एकदा नामस्मरण नक्कीच करून बघा. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप दररोज करा. बस एवढंच काम तुम्हाला करायचं आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मग भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांनी आपली काळजी घ्या आणि निरोगी राहा. आणि आपल्या सर्व लोकांवर तुम्ही श्रद्धा ठेवा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा. आणि स्वामींवर विश्वास तर नक्कीच ठेवा. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. भेटूया पुढच्या एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.